यूट्यूब लाईव्ह राहील. मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर हे सर्व वैयक्तिक बक्षिसं सुद्धा आहेत. जर कोणी इच्छुक असेल तर आपण या स्पर्धेशी संपर्क साधा. चॅम्पियन ट्रॉफी शेपोले बंदर 2024. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. एका बाजूला मुंब्रा आणि एका बाजूला ओएस वॉरियर्स असे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. केशी आणि रफ स्टार या टीममध्ये मॅच होईल. टीमचे कॅप्टन विनंती करतो टॉससाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. यानंतरची पुढची मॅच इस्माईल हुरजुक यांच्या शुभार्थन टॉस केला जाईल. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीचा बघायला मिळाला. ओएस वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये टीम मुंब्रा. आसिम बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच त्यांनी डॉट बॉल टाकला. हाही दुसरा बॉल चांगल्या पद्धतीचा बघायला मिळाला. हाही डॉट बॉल. वा, आसिम थांबायला तयार नाहीयेत. वेगाचा बादशाह आहे, त्याच वेळेला टप्पा आणि बॉलला टर्न करण्यामध्ये माहीर राहिलेत. आताही बघा अगदी बॅट्समनच्या समोरून, बॅटच्या समोरून बॉल टर्न घेतो आणि सर एसटी रक्षकाचा वेध घेताना बॉल दिसतो. ती चांगली कामगिरी. पुढचा बॉल. वाह, अजून एक चांगला बॉल. बॅट्समन आउट होताना पाहायला मिळतील. अगदी पहिले 3 बॉल डॉट खेळल्यानंतर चौथ्या बॉलवरती विकेट गमावली. बॅट्समन मोहसिन आउट होताना पाहायला मिळतील. आसिमची चांगली गोलंदाजी राहिली आहे. त्यानं 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. आसिम याच गोष्टीसाठी ओळखला जातो. आज मुंब्रावरून इथपर्यंतचा प्रवास आम्ही कशासाठी केलाय हेच आसिम दर्शवून देतो. वाह, अजून एक डॉट बॉल. 5वा डॉट बॉल आला या स्पर्धेचा. या स्पर्धेची मेडन ओव्हर आजच्या दिवसाची बघायला मिळेल का? आणि निश्चित या स्पर्धेची मेडन ओव्हर आपल्या समोर